मित्रांनो नमस्कार. फायनली प्रतीक्षा संपलेली आहे आणि पोर्टलवरती आस्थापनांनी रजिस्ट्रेशन सुद्धा सुरू केलेलं आहे. याच्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट तुम्ही आज या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पाहताय. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून तुमच्या जिवलग मित्रमैत्रिणींना पोहोचवा. कारण आता या सिरीजच्या माध्यमातून कोणत्या झेडपीमध्ये जागा किती, तुमच्या प्रवर्गाच्या जागा आहेत की नाहीत, तुमच्या विषयाला जागा येतील की नाही, आणि कोणत्या संस्थांनी जागा अपलोड केलेल्या आहेत, कोणाच्या राहिलेल्या आहेत, कोणी अपलोड करण्यास नाही सांगत आहे, अशा बऱ्याच अपडेट्ससह आपण या प्लॅटफॉर्मवरती इथून पुढे फ्रिक्वेंटली भेटणार आहोत, वारंवार भेटणार आहोत. म्हणूनच नोटिफिकेशनसुद्धा ऑन करून ठेवा. आपलं फेसबुक, इंस्टाग्राम सगळीकडे बालुशा माने म्हणून सर्च करा आणि स्टे कनेक्टेड. मित्रमैत्रिणींनो सध्या पवित्र पोर्टलवरती आस्थापनांना 1ली ते 12वीच्या आस्थापनांना पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे 1 मे ते 31 मे पर्यंत. आणि याच्या अंतर्गत जे 1 मे 2026ला जे पत्रक आलेलं आहे त्या पत्रकानुसार आस्थापनांनी प्रथमतः पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करायचं आहे. थंबनेल पाहिलंच आहे ना, त्याच्यानुसार सध्या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलेली जे काही आस्थापना आहेत त्यांची आपल्याकडे डिटेल्स आलेले आहेत अधिकृत सूत्रानुसार, आणि त्याच्यानुसार हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत. येस, कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ पाहताय नेहमीसारखंच कमेंट करायला विसरू नका, कारण तुमचा जिल्हा एक ना एक दिवस येणार आहेच. आणि हो, याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये जागा किती येणार आहेत याच्याबद्दलचे अपडेट्स तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये भेटणार आहेत. लाईक करून सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे मित्रांनो, कारण शिक्षकांच्या हक्काचं व्यासपीठ शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही हा डेटा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, सकारात्मक वातावरण ठेवण्यासाठी नेहमी आमची टीमच्या माध्यमातून सक्रिय आहोत आणि राहूसुद्धा. जोपर्यंत तुम्ही शिक्षक आहात, शिक्षक व्हायचंय, टेट दिलेली आहे, तर टीचर्स हेल्पलाईनच्या माध्यमातून गायडन्स नक्की घ्या. वैयक्तिक मार्गदर्शन, A to Z सोल्युशन टीचर्स हेल्पलाईन, जिथे तुम्हाला प्राधान्यक्रम कसे द्यायचे, मुलाखतीची तयारी कशी करायची, पहिला टप्पा, दुसरा टप्पा, अगदी डॉक्युमेंट्सबद्दल कोणताही क्वेश्चन असो याचं तुम्हाला वैयक्तिक थेट ॲन्सर 1 to 1 मार्गदर्शनद्वारे मिळणार आहे. सो स्टे कनेक्टेड. मित्रांनो, आत्तापर्यंत आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार जे काही संस्था आहेत त्यांनी 150+ संस्थांनी पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आता जेव्हा रजिस्ट्रेशन केलेलं आहे म्हणजे काय, त्यांनी पोर्टलवरती जागा दिल्यात का, तर मित्रांनो पोर्टलवरती जागा देण्यापूर्वी प्रत्येक आस्थापनांना पोर्टलवरती एक युजर नेम आणि लॉग इन ID क्रिएट करायचं आहे. जसं शालार्थवरती करत असताना किंवा जसं आपण सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे, तुम्हाला स्वतःचा पासवर्ड आहे, तुम्हाला स्वतःचा नंबर आहे, तसा UDISचा उपयोग करून जसं सरलवरती त्यांनी लॉग इन केलेलं असतं तशाच पद्धतीने UDIS आणि तसा पासवर्ड क्रिएट करायचा आहे. आणि अशा पद्धतीने आतापर्यंत पोर्टलवरती 150+ शाळा आहेत, संस्था आहेत, त्यांनी पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आता या ज्या आस्थापना आहेत त्या खाजगी आहेत. अजून ज्या पोर्टलवरती 12+ आस्थापना अशा असणार आहेत ज्या खाजगी अनुदानित आहेत, खाजगी 1ली ते 12वीच्या आहेत, ज्या पोर्टलवरती जागा देणार आहेत. परंतु इंटरव्ह्यू राऊंड जरी घेतला किंवा विदाऊट इंटरव्ह्यू राऊंडमध्ये सुद्धा ते पैसेच घेत नाही आहेत, आणि विदाऊट इंटरव्ह्यू राऊंडमध्ये येणारी जी संख्या आहे अशा संस्थांची ती आता 12वरून 15वर पोचण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यासोबतच बाकीच्या ज्या आस्थापना आहेत त्यांनी आपलं युजर नेम क्रिएट केलेलं आहे आणि अर्थातच त्याच्यावरती आता त्यांनी आपला लॉग इन ID सुद्धा क्रिएट केलेला आहे. आता पुढची प्रोसेस काय आहे, किंवा आपण याच व्हिडिओमध्ये जे ZP पाहणार आहोत, कोणी कोणी सक्सेसफुली रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याच्या संदर्भात सुद्धा पाहणार आहोतच. मित्रांनो, एक लक्षात घ्या, जेव्हा तुमचा हा शिक्षक भरतीचा प्रवास जेव्हा आमच्यासोबत सुरू होतोय तेव्हा मात्र तुमच्याहीकडे काही माहिती असेल ना तर आमच्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका. टीमच्या माध्यमातून तुम्ही आमच्याशी नक्की कनेक्ट राहा. मित्रांनो, आत्तापर्यंत आपल्याकडे जो डेटा आलेला आहे त्याच्यामध्ये ज्या तुम्हाला आता 150 संस्था सांगितल्या त्यांनी अजून पोर्टलला जागा अपलोड केलेल्या नाहीत, पण त्यांच्या जागा रेडी आहेत. आता त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि जागा अपलोड केल्यावरती सुद्धा आम्ही तुम्हाला थेट इथं सांगणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओ झडपीकडे लाईक करायला विसरायचं नाही मित्रांनो, आणि तुमच्या ज्यांना शिक्षक व्हायचं त्यांच्यापर्यंत फटाफट व्हिडिओ शेअर करा.
मित्रांनो त्याच्यामध्ये झेडपी आहे, त्याच्यामध्ये कोल्हापूर झेडपी आहे. त्यांनी सक्सेसफुली पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आय एम टॉकिंग अबाउट रजिस्ट्रेशन. व्यवस्थित शब्द म्हणजे मिनिंग तुम्ही कुठलाही घेऊ नका. पोर्टलवरती जागा अपलोड केलेला नाही आहेत, सध्या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलेलं आहे. यांच्याकडे किती जागा आहे त्याचाही डेटा आपल्याकडे आलेला आहे, तोही तुमच्यापर्यंत आम्ही थेट पोहोचवणार आहोत. नेक्स्ट आहे पुणे झेडपी, यांचं सुद्धा पोर्टलवरती रजिस्ट्रेशन झालेलं आहे. नेक्स्ट आहे सोलापूरच्या ज्या जागा आहेत माध्यमानुसार त्याही आपल्याकडे आलेल्या आहेत, त्याही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोतच. जी आपल्याकडे येणारी आकडेवारी आहे ती 100% पदभरतीनुसार 80% पदभरतीनुसार असणार आहे. त्याच्यामध्ये 1 प्लस होणार आहे, याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. आणि ही दिलेली माहिती कोणत्याही याच्यासाठी ट्रोलिंगसाठी नाही आहे, हे लक्षात ठेवा. पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. नेक्स्ट झेडपी आहे सातारा झेडपी, आणि या झेडपीने सक्सेसफुली रजिस्ट्रेशन तर केलेलं आहे, पण जागासुद्धा अपलोड केलेल्या आहेत. आणि त्या फक्त 1-2 वर्गाच्या, त्याही तुम्हाला मी येणाऱ्या काळामध्ये सांगणार आहोत. नेक्स्ट आहे गोंदिया. मित्रांनो गोंदियाचं सुद्धा पोर्टलवरती रजिस्ट्रेशन झालेलं आहे. मित्रांनो तुमचा जिल्हा कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा, आम्ही तुमचा जिल्हा नक्की घेऊन तुमच्यापर्यंत येणार आहोत. कारण एकदा रजिस्ट्रेशन करायला जेव्हा झेडपींनी सुरुवात केलेली आहे तेव्हा त्यांच्या हातात सगळा डेटा आहे. आता फक्त त्यांचं समायोजन नंतर बिंदू नामावली चेक करून त्यांना डायरेक्ट आता पोर्टलवरती जागाच अपलोड करायच्या आहेत. म्हणजे कोणी कितीही सांगू द्यात मित्रांनो की 5,000 जागा येणार आहेत, डिसेंबरपर्यंत भरती होणार नाही आहे, किंवा वॉट एव्हर द स्टफ, अजून 2 महिने तर पोर्टलवरती जाहिराती दिसणार नाहीत. फक्त विश्वास तुम्ही या प्लॅटफॉर्मवरती ठेवा. दिल्ली दूर नाही आहे. पोर्टलवरती टॅब सुरू झालेला पण तुम्ही पाहिला असेल. केवळ एकमेव प्लॅटफॉर्म, तो तुम्हाला थेट माहिती देत होता, आणि अशीच माहिती तुम्हाला जाहिरातीबद्दलची सुद्धा मी देणार आहोतच. सोबत नेक्स्ट आहे अहिल्यानगर. यांनी सुद्धा पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केले आहे. सध्याच्या काळामध्ये तुम्ही एक रूमच पाहिली असेल की इथं जागाच नाही आहेत असं सांगितलेलं आहे. मित्रांनो जागा जर नसत्या तर यांनी रजिस्ट्रेशन का केलं असतं मला सांगा. त्यामुळे काही गोष्टीवरती दुर्लक्ष करा. सोशल मीडियावरती पहिल्यांदा जे तुम्हाला पटतं तेवढंच घ्या. नेक्स्ट आहे सिंधुदुर्ग रायगड. या दोन्ही झेडपी आहेत, त्यांनी पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलेलं आहे. पालघरमध्ये आपण पाहतोय पेसाच्या जागा आहेत, नॉन पेसाच्या जागा आहेत, आणि यांनी सुद्धा पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलेलं आहे. नेक्स्ट आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा पोर्टलवरती रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आणि ठाणे जिल्हा म्हणजे अर्थातच आता इथे सुद्धा पेसा नॉन पेसा अशा ज्या जागा आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. परंतु सध्याच्या ज्या फेजमध्ये आहे यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, ती माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. नेक्स्ट आहे शिरूर नगरपालिका. आता याच्यातल्या जागा कॅटेगरीनुसार किती आहेत याही आपल्यापर्यंत आलेल्या आहेत, आणि त्यांनीनुसार इथे या पोर्टलवरती सध्या रजिस्ट्रेशन केलेलं आहे. जागा अपलोड ते थोड्याच दिवसात करतील, पण सध्या जो त्यांच्याकडे डेटा आहे संचमान्यता मे 2026 पर्यंत, म्हणजे 25-26च्या संचमान्यतेनुसार मेची रिटायरमेंटपर्यंत त्याचा सगळ्याचा डेटा आपल्यापर्यंत आहे, तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोतच. नेक्स्ट आहे बार्शी नगरपालिका. येस, सोलापूरच्या जवळच आहे ना बार्शी. तर त्यांनी सुद्धा पोर्टलवरती सक्सेसफुली रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आणि आता बीडमध्ये सुद्धा बरेच अतिरिक्त आहेत असं आपल्या कानावरती येत आहे. परंतु मित्रांनो अशी कोणती आस्थापना नसणार आहे, एक लक्षात घ्या, हे आपल्याला ऑनलाईन चॅलेंज आहे तुम्हा सर्वांसाठी. कोणती आस्थापना नसणार आहे तिथं एक तरी जागा नाही आहे, एक ना एक तरी फुल ना फुलाची पाकळी म्हणून पोर्टलला यांना जागा येणार आहेतच. नेक्स्ट आहे जालना. अशा पद्धतीने या झेडपी आणि काही नगरपालिकांनी पोर्टलवरती आजपर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं आहे, आणि सुट्टीच्या दिवशी सुद्धा हे काम चालू असणार आहे मित्रांनो. म्हणजे काय, एकदा रजिस्ट्रेशन केलं, मावकाकडून त्यांनी रोस्टर तपासणी केली, अतिरिक्त समायोजनचा विषय संपला की मात्र पोर्टलवरती आपल्याला जाहिराती सुद्धा बघायला भेटणार आहे. सो दिल्ली दूर नाही आहे. तुम्हाला शिक्षक व्हायचे आणि तुम्हाला शिक्षक झालेल्या मित्रांनो आम्हाला बघायचे. ही जी तुमच्यापर्यंत ऑथेंटिक इन्फॉर्मेशन पाठवलेली आहे त्याच्यामध्ये कोणाचा वैयक्तिक कोणाला दुखवण्याचा किंवा कोणाला काही करण्याचा परिणाम नाही आहे. आणि हे आमचे ओपिनियन्स आहेत. तुमचे काय ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि जे ट्रोलर्स करतात ना त्यांना पहिल्यांदा हा व्हिडिओ सेंड करा, कारण आपण जे बोलतो तसं होतं. त्याच्यापेक्षा तुमच्या मनातली बातमी आहे ना की तुम्हाला शिक्षक व्हायचे इच्छा आकांक्षा आहे ना, त्या पद्धतीने तुम्हाला दिशा तिकडं नेते. त्यामुळे पहिल्यांदा सकारात्मक तुम्ही व्हायचंय, नंतर तुमचा प्रवास आमच्यासोबत आहेच. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड.